उपास तर करायचा आहे, पण बटाटा आणि साबुदाण्याला पर्याय शोधताय का? मग हे घावन खास तुमच्यासाठीच अगदी 15 मिनिटात झटपट तयार होणारं, पचायला हलकं आणि सात्विक. उपवासासाठी झटपट होणारं, सात्विक असं वऱ्याचे तांदूळ आणि ओल्या खोबऱ्याचं घावन. का तर मग झटपट घावन बनवूया. 1 वाटी वऱ्याचे तांदूळ मिक्सरमधनं बारीक दळून घ्यायचे. त्यात अर्धी वाटी ओलं खोबरं, चवीनुसार मीठ आणि ज्या वाटीने वरई मोजली त्याच वाटीने पावणे 2 वाट्या पाणी घालायचं आणि सगळं बारीक वाटून घ्यायचं. या वाटलेल्या मिश्रणामध्ये एखाद 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं. पिठाची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. तवा मोठ्या आचेवर कडकडीत गरम करायचा, त्याला तेल लावायचं आणि पीठ तळापासून ढवळून बाहेरच्या दिशेने तव्याच्या आतल्या बाजूला घालत जायचं. वरून साजूक तूप किंवा तेल. 2 ते 3 मिनिटात कडा अशा मोकळ्या होतात. हे सगळं मध्यम आचेवर करायचं. किती सहज उकटलं जातंय बघा. दुसऱ्या बाजूनी सुद्धा एखाद मिनिट भाजायचं. बरोबर मस्त शेंगदाण्याची दह्यातली चटणी. सुपर! रामकृष्ण हरी. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.